किती मस्ती चालू आहे दोघांची, पाहू शकता तुम्ही. ही झोपली होती आता आणि गार्डन मध्ये आल्यावर हिची मस्ती चालू झाली. तसं थोडंसं मोठ्या माणसं सुद्धा आले तरी पण इथं लहान मुलांसारखं खेळू शकतात, कारण वातावरणच इथलं असं असतं गार्डन मधलं की मोठी माणसं सुद्धा छोटी होऊन जातात. हे बॉल, पिशवी देते का बघू आता. कोणाला असं नसल्यावर कसं वाटतं ना बघायला. ही एक कार्टी आगाव झालेली आहे. दे की त्या दादाला बॉल नाहीये, दे खेळायला, दे नेत्रा. आयुष्य किती सुंदर असतं ना, इथं आल्यावरच आपल्याला समजतं. नाहीतर आयुष्यात टेन्शन खूप आहे पण ते कमी होऊ शकत नाही. पण इथं आल्यावर असं वाटतं की सगळं टेन्शनच दूर होऊन जातं. ही बघा कशी पळायला लागली. तुम्ही काय बघताय माझ्याकडे, मी व्हिडिओ काढते म्हणून. खेळा खेळा. इथं आल्यानंतर कोण गरीब कोण आमिर हे काहीच कळत नाही. म्हणजे कसं इथं किती छान वातावरण होऊन जातं ना. हा, कोणाकोणापाशी बॉल नाहीये पण बघा किती खुश आहेत. दुसऱ्यांचा पाहून सुद्धा माणसं किती खुश होतात ना. आता हे आपल्याकडे बघतात ते, मी व्हिडिओ काढते पण तुला बॉल नाहीये का? नाहीये बॉल? दे नेत्र त्याला, दादाला एक बॉल दे. दे दादाला बॉल दे. तुझ्यापाशी 2-2 बॉल आहे ना. दे दादाला बॉल दे, छोटा. हा दे, छोटा बॉल दे. अयो दे रे, ते बोलतो बॉल दे, मोठे बॉल दे. अगं मोठा बॉल घे रे दादा, घे मोठा बॉल. दर एक्सरे
किती छान फुले आहेत. खूप मोठं गार्डन आहे हे. जेवढं फिरल तेवढं कमीच आहे. हे दोघ जण तिकडं राहिलं ते मला ओरडत बसतील परत. बदाम लहानपणी हे बदामच आम्ही तोडू खात होतो. आता वरून पडलंय बदामाचं झाड. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगवा. नाईस मेसेज. पाणी पण लावून ठेवलं इथं. छान वाटतंय इथं आल्यानंतर, पण आम्हाला कोण घेऊन येत नाही. हे बदाम थोडेसे घ्यावे पिशवीमध्ये टाकून. मी गोळा करते. हे बदाम खूप सारे बदाम आहेत इथं. गार्डन मध्ये झाडं, अतिशय सुंदर फुलं. मस्त, किती छान वाटते गुलाबाची फुलं. हे कुठे गेले दोघ जण? तिकडे खेळतात. मी इथंच आहे बटक भवानी. मी बदाम गोळा केली तोडून खायला संध्याकाळी. कोणाला दिली? दिल कोणाला दिली?